समाचार अब तक, सत्य का साथ। गस्ती दरम्यान पाचपोली पोलीस कर्मचाऱ्यांना एक बोलेरो वाहन भरधाव वेगाने जात असल्याची माहिती मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला असता बाबा बुद्धाजी नगर गुरुद्वारा समोरील 80 फूट रोडवर संशयित गुन्ह्याचे वाहन जप्त करून तपासणी केली असता वाहनात गोवंश असल्याचे आढळून आले। क्रूरपणे बांधलेल्या अवस्थेत 6 गोवंश सापडल्यानंतर 6 आरोपींना त्यांच्या गाडीसह ताब्यात घेण्यात आले आणि गोवंशांची निर्दोष मुक्तता करून गोठ्यात पाठवण्यात आले। बोलेरो कारचा मालक, चालक आणि क्लीनर हे स्वतःच्या फायद्यासाठी गायींना कत्तलखान्यात घेऊन जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डीबी पथकाने ही कारवाई करत 1,50,000 किमतीच्या 6 गायी आणि 8 लाख किमतीचे बोलेरो वाहन असा एकूण 9,08,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। सुनील हिरदुलाल बोरकर, अहेबाज निसार वल्द निसार खान हे दोघेही आरोपी गोंदिया जिल्ह्यातील राहणारे असून सध्या नागपुरात वास्तव्यास आहेत। आरोपींवर अपराध क्रमांक 313-24 कलम 5(अ)(ब) 9(9)(अ) गोवंश हत्या बंदी सुधारणा अधिनियम व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच कलम 11(ई)(फ) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत पाचपावली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत। ऐकूयात। रात्रीची टीम पेट्रोलिंग दरम्यान त्यांना खबर मिळाली होती पहाटे त्याच्यात एक वाहन जोराने पळून जात होता। त्याच्यात एक डाऊट होता, त्या गाडीचा पाठलाग करून बाबा बुद्धाजी नगर जवळपास पकडले। त्याची तपासणी केली असता त्याच्या 6 गायी अस्ताव्यस्त बांधलेले, तोंडात पायात असं बांधून एकदम निर्दयतेने दिसले। त्याची ताब्यात घेऊन गायी गोशाळेत पाठवले आणि गाडी जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेतले। क्लीनर, गाडी मालक, चालक तोच होता। त्या 2 आरोपींना अटक केले, त्याची PCR घेण्याची तजवीज ठेवली। त्याच्यात 6 गायीची किंमत 1,08,000 आणि ते बोलेरो नवीनच आहे 8 लाखाचे, जवळपास 9,08,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई आमचे डीबीचे हवालदार गरवारे, लक्ष्मण शेंडे आणि तायडे, प्रशांत, पंकज आणि राकेश यांनी मिळून कारवाई केलेली आहे। आरोपीचं नाव सुनील बोरकर आहे, चंगेरा सतोना, जिल्हा गोंदिया। आणि तसेच एक अहेबाज निसार खान म्हणून आहे, तेही गोंदियाच आहे। हल्ली मुक्काम सध्या टेकाला त्यांनी भाड्याने राहायला लागला होता। ते 2 आरोपी आहे, त्याच्यावर सध्या क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे। त्यांना ताब्यात घेऊन PCR दरम्यान आणखी काही आहे का तपासात निष्पन्न होईल। समाचार पत्रसाठी रिंकू पांतावनेची रिपोर्ट, नागपूर।